विशेष पुण्यकारक गया। विशेष पुण्यकारक गया। श्रोते हो, बिहार म्हणजे पूर्वीचे मगध व गोंडवन। एक काळ असा होता की येथे सोन्याचा धूर निघत होता, एवढा वैभव संपन्न भाग होता। याला निसर्गाचे वरदान आहे। तसेच प्रसिद्ध गणिती आर्यभट्ट, तत्वविद्येचे महान पंडित मंडन मिश्र, वाचस्पती मिश्र व उदयनाचार्य हे सर्व बिहारचेच। बिहारला सांस्कृतिक वारसा आहे। गयेचे विष्णुपद्म मंदिर, वैद्यनाथ धाम, येथील शिवमंदिर ही बिहारमधील श्रेष्ठ तीर्थस्थाने आहेत। रामायण कालापासून बिहारची भूमी प्रसिद्ध आहे। त्यातील गया हे पुण्यकारक क्षेत्र आहे। ते जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण असून अनेक महामार्गाने पाटणाला जोडले आहे। पाटण्यापासून 98 किलोमीटर अंतरावर हे गया हे आहे। गया हे हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे। तशीच पुना नदी, चवन भार्गवाचा आश्रम व राजगृह, जरासंधाची राजधानी ही विशेष पुण्यकारक म्हटली जाते। या क्षेत्रास विष्णुगया किंवा पितृगया असे म्हणतात। गया हे अत्यंत प्राचीन असे गाव असून पितृपक्षात असंख्य हिंदू श्राद्ध करण्यासाठी येथे येत असतात। गयामध्ये प्राचीन काळची असंख्य मंदिरे होती। कुरकीहर येथे पाला राजवटीतील असंख्य नमुने पाहावयास मिळतात। या तीर्थक्षेत्राची एक आख्यायिका ऐकायला मिळते। गयासूर नावाचा एक राक्षस कठोर तप करून विष्णूला प्रसन्न केले आणि सर्वात पुण्यवान असावे असा वर मागितला। विष्णूने त्याला तथास्तु म्हटले। त्यामुळे लोक गयासुराला स्पर्श करून पुण्यात्मे बनून स्वर्गात जाऊ लागले। त्यामुळे यमपुरी ओस पडली। यमाने हे गाराने विष्णूला सांगितले। विष्णू मग भूमीवर उतरले व यज्ञासाठी त्याचे शरीर मागितले। गयासुराने हो म्हटले व तो आडवा झाला। ब्रह्मदेवासह सर्व देव त्याच्या शरीरावर उभे राहिले। मग गयासुराचे स्पंदनच थांबले। हे पाहून देवांनी प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले। तेव्हा गयासूर म्हणाला, जोपर्यंत पृथ्वी, तारे, सूर्य, चंद्र अस्तित्वात आहेत तोपर्यंत हे क्षेत्र माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावे। ज्याचे इथे सपिंड श्राद्ध होईल ते लोक ब्रह्मलोकात जावेत व इथे देणाऱ्याच्या महापातकांचाही नाश व्हावा। गयेत 7 दिवस श्राद्धांची कृत्ये करावी लागतात। पितृपक्षात येथे श्राद्धासाठी अनेक